नमस्कार. तर आज आपण कर्जमाफीविषयी थोडक्यात सविस्तर असं अपडेट पाहणार आहोत. मित्रांनो, कर्जमाफीचा जी.आर. आला, पण कोण पात्र होणार, कोण अपात्र होणार याच्या संदर्भातील निकष जाहीर करण्यात आलेले आहेत. आता शेतकऱ्यांना वेध लागले या कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार, नवीन कर्ज कधी मिळणार, प्रोत्साहनपर अनुदान खात्यात कधी येणार आणि याची नेमकी प्रक्रिया कशी असणार. मित्रांनो, यापूर्वी आपण सुद्धा 2 लाखावरील कर्जमाफी कशी होणार, प्रोत्साहनपर अनुदान कसं मिळणार, कर्जमाफीची कोणाची होणार, OTCS योजना काय, 2016-17 ची जुनी कर्ज आहेत त्यांचं काय होणार याच्याबद्दल आपण वेळोवेळी माहिती घेतलेली आहे. आणि या प्रक्रियेबद्दलसुद्धा जी.आरची माहिती घेत असताना एक माहिती घेतली होती, परंतु बरेच सारे प्रश्न विचारले जाते की KYCसाठी त्यांच्यासाठी आधार व्हेरिफिकेशन सांगितले जातं आहे, ऑनलाईन पद्धतीने ही कर्जमाफी होणार आहे. हे सगळं नेमकं काय मित्रांनो? एकंदरीत ही जी काही कर्जमाफीची प्रक्रिया राबवली जाणार आहे ती ऑनलाईन पद्धतीने राबवली जाणार आहे. जसे 2019मध्ये सुद्धा ऑनलाईन पद्धतीने राबवली गेली होती, परंतु त्याच्यामध्ये काही लूपहोल होते की जो या कर्जमाफीच्या प्रक्रियेत होणार नाहीत. ही प्रक्रिया पार पडली जात असताना वैयक्तिक शेतकऱ्यांचा फार्मर ID हा कर्जमाफीसाठी बंधनकारक आहे. ज्याच्यासाठी आपण पाहिलं होतं की पूर्वी जानेवारी, फेब्रुवारी, मार्च महिन्यामध्ये बँकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे फार्मर ID, आधार जे लिंक वगैरे प्रक्रिया पार पाडली होती. आता या फार्मर IDचा डाटा घेतला जाणार आहे, जेणेकरून त्या शेतकऱ्यांची ती जमीन आहे का, तो शेतकरी सध्या खातेधारक आहे, काही माहिती होणार आहे. सध्या जे काही कर्ज खाती आहेत ते निकष जाहीर झाल्यानंतर त्यांच्या ऑडिटची प्रक्रिया सुरू झालेली आपण यापूर्वीसुद्धा अपडेट घेतले होते की कर्जमाफी जाहीर झाल्यानंतर निकष आल्यानंतर पुढील 15 दिवस सहकार विभागाच्या माध्यमातून या कर्ज खात्याची ऑडिट होणार आहे. ते कर्ज खातं FPOचं नाही, ना कोणाच्या दुसऱ्या कुठल्या अधिकाऱ्याचं नाही, ना कुठल्या मंत्र्यांचं नाही, ना ही सगळी व्हेरिफिकेशन पार पडली जाणार आहे. तो शेतकरी खातेधारक आहे का ते पाहिलं जाणार आहे, वैयक्तिक आहे का पाहिलं जाणार आहे. आणि या सर्व प्रक्रिया 10 ते 15 दिवसानंतर पार पडल्यानंतर एक याद्या फायनल की ज्यामध्ये पुढे प्रत्येक बँकेला पाठवल्या जाणार. त्याच्यामध्ये वर्गीकरण आहे की एक तर जुने कर्ज, त्याच्यानंतर 2 लाखावरील कर्ज जी OTSसाठी येणार आहेत, आणि त्याच्यानंतर 2 लाखाच्या आतील कर्ज, त्यांच्यानंतर 2 लाखाच्या आतील कर्जांच्या वरील कर्ज. परंतु 2019च्या कर्जमाफीमध्ये बसलेले कर्ज, त्याच्यानंतर दुसरे एक कॅटेगरी होणार आहे की जे नियमित कर्जदार शेतकरी ज्यांना प्रोत्साहनपर अनुदान मिळालं, अशा 5 ते 6 कॅटेगरीमध्ये या कर्जाचे वर्गीकरण होऊन त्यांच्या सेपरेट याद्या या बँकेला पाठवल्या जातील. बँकेकडील ह्या याद्या आल्यानंतर त्या शेतकऱ्यांचा आधार व्हेरिफिकेशन बायोमेट्रिकने त्या ठिकाणी केलं जाणार आहे. आणि याच प्रक्रियेला कर्जमाफीची KYC प्रक्रिया. कारण आपण पाहिलं होतं की जानेवारी-फेब्रुवारीमध्ये बऱ्याच न्यूज चॅनेलच्या माध्यमातून KYC कर्जमाफीची KYC केल्यानंतरच कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे अशा बातम्या चालवल्या होत्या. आणि त्यावेळीसुद्धा आपण एक अपडेट दिलं होतं, तर जे काही कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव येतील त्या शेतकऱ्यांची KYC केल्या जातील. प्रोत्साहनपर अनुदानाला ज्याप्रमाणे KYC करावी लागली होती त्याचप्रमाणे KYC केली जाईल.
आणि प्रोत्साहनपर अनुदानाच्या रकमा शेतकऱ्यांच्या खात्यात येतील आणि त्या कर्जमाफीच्या ज्या रकमा आहेत त्या बँकांना जमा होतील. अशा प्रकारची ही प्रक्रिया या ठिकाणी पार पाडली जाणार आहे. साधारणपणे 20 जूनपर्यंत हा याद्या फायनल करणं, याच्या अंतर्गत ऑडिट करणं या प्रक्रिया पार पाडल्या जातील आणि विधान परिषदेच्या निवडणुकीच्या आचारसंहिता संपल्यानंतर या याद्या प्रकाशित केल्या जातील. या याद्यानुसार शेतकऱ्यांची KYC करणं आणि पुढील ज्या प्रक्रिया पार पडलेल्या प्रक्रिया जातील त्याच्यामध्ये जर बाबी याच्यासाठी काही कर्जमाफीसाठी बदल करण्याची मागणी केली जाते तर उद्या चालून याच्यामध्ये काही शुद्धपत्रक आलं तर काही तर बदल केला तर पुन्हा एकदा बँका यांच्यामध्ये काही प्रक्रिया पार पाडताना व्यत्यय येऊ शकतो किंवा विलंब होऊ शकतो. एकंदरीत आपण जर पाहिलं तर या कर्जमाफीला जेवढा विलंब होईल तेवढा विलंब करण्याची सध्या सरकारची मानसिकता आहे. त्यामुळे जर शुद्धीपत्रक आलं तर ही प्रक्रिया आणखीन महिना ते 15 दिवस किंवा 2 महिने पुढे जाऊ शकते. ते आता याच्याबद्दल जे काही पुढचे अपडेट येतील ते अपडेट आपण वेळोवेळी जाणून घेण्याचा प्रयत्न करू. सध्या तरी KYC, आधार व्हेरिफिकेशन किंवा फार्मर ID हे वगैरे विचारलं जाते तर त्याच्याबद्दल एक अशी महत्त्वाची माहिती होती. तर मित्रांनो, तर अजून काही याच्या संदर्भात नवीन अपडेट आले तर ते आपल्यापर्यंत नक्की पोचवू. तर चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.